नमस्कार मित्रांनो, मी मनोज. आज मी पातूर शिवारमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतावरती आलेलो. ज्या शेतकऱ्यांनी 5 वर्षापासून ऑर्गॅनिकची कास धरून म्हणजे सेंद्रिय शेतीची कास धरून आजपर्यंत 5 वर्षापासून ही शेती करून दाखवलेली आहे. खूप जणांची ओरड असते की सेंद्रिय शेतीमध्ये लाभ नाही आहे, फायदा होत नाही, जसं पाहिजे तसं उत्पन्न होत नाही. परंतु या शेतकऱ्यांनी त्याच्यावर मात करून प्रत्येक वर्षी अप्रतिम असं उत्पादन घेतलेलं आहे. आता आपण त्यांच्याच तोंडून पूर्ण त्यांची कशी पद्धत आहे, कशा पद्धतीने ते शेती करतात हे आपण जाणूया. नमस्कार काका. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव पूर्ण सुभाषराव गणपतराव चुनडे. अच्छा. याच्या आधी तुम्ही कुठं सर्व्हिसला होते का? त्याच्या अगोदर मी एस मध्ये सर्व्हिसला होतो. 37 वर्ष 2 महिने सर्व्हिस केली. अच्छा. पण 2015 मध्ये रिटायर झालो. अच्छा. मग ही जे तुम्ही सेंद्रिय शेती करता, ही कधीपासून करता शेती तुम्ही? ही जवळजवळ कोरोनाच्या नंतर 20 पासून करतो आम्ही. 2020 पासून शेती करता. अच्छा. तर मग आमच्या शेतकऱ्यांना तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की हे तुम्ही जे ऑर्गॅनिक शेती आहे याच्याकडं एकदम तुम्ही कसे वळाले, म्हणजे असं तुम्हाला काय वाटलं की याच्यावर उत्पन्न वाढू शकतं? मला आयडिया नव्हती, पण कोरोनामध्ये माझा मुलगा इथं आला होता. माझा मुलगा पुण्याला आहे. तो इथं आला असताना इथं सिरल्यामध्ये तो स्वतः गेला आणि शेतीत जास्तीत जास्त नफा कोणतं उत्पन्न घ्यावं, कसं घ्यावं चौकशी केली. त्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही सेंद्रिय शेती करा, पण त्याच्यासाठी तुम्हाला 2 गट तयार करावे लागतील. अच्छा. गव्हर्नमेंटच्या इकडून तुम्हाला आम्ही अनुदान भेटते, ते पूर्ण देऊ. त्यानुसार त्यानं 2 गट तयार केले 40 लोकांनी. तुम्ही आपल्या शेतामध्ये काय शेणखत वगैरे टाकत असता का? हो. माझ्या शेतात दरवर्षी एका एकरी 1 टाली पडतेच कमीत कमी. ट्रॅक्टर ट्रॉली? कारण की माझ्यासोबत कसं की माझ्याजवळ 35 ते 40 गाई गोरे आहेत गावरान. अच्छा. आणि म्हशी आहेत 5-6, बकऱ्या आहेत. सर्व शेण मी जमा करून त्याचं म्हणजे प्रक्रिया करून एकदम शेतात नाही आणून टाकत. ते आमच्या शेतात 3 गड्डे केले. तर मी या शेणखतामुळे तुम्हाला शेतामध्ये तुमच्या काय परिणाम जाणवला? माझ्या शेतात मला 2 वर्ष तर काही बरोबर परिणाम जाणवला नाही. पण 3ऱ्या वर्षीपासून मला इतकं पीक येऊन आलं की आजूबाजूचे म्हणतात तुम्ही शेतीच कशी करता हे. तुम्हाला एकरी सोयाबीन किती होतं? मला 3 असता तर 2 वर्ष अगोदर या जमिनीला पाणी भरपूर पाहिजे. माझी जमीन एकदम हलकी आहे, म्हणजे कोणी घ्यायला तयार नव्हतं. या जमिनीला मी फक्त 3,500 रुपये एकरानं घेतली होती. अच्छा. पण याच्यात शेणखता टाकू वर्ष काही फायदा नाही झाला, पण 3ऱ्या वर्षीपासून चांगला फायदा झाला. गेल्या वर्षी मला 2.5 एकरात 30 क्विंटल सोयाबीन झालं. 12.5चा ॲव्हरेज आला. 12.5. आमच्या आजूबाजूला कोणालाही 5-6च्या वर जास्तीत जास्त येत नाही. अच्छा. अजून एक प्रश्न असा आहे काका की खूप शेतकऱ्यांची ओरड असते की शेतामध्ये लाईट नसल्यामुळे, लोडशेडिंगचा जास्त त्रास असल्यामुळे पाणी देता येत नाही. तर तुम्ही त्याच्यावर कशी मात केली? त्याच्यावर काय झालं की माझी विहीर अशी 1415 फुटावर आहे. तिथून मी अंडरग्राऊंड पाईपलाईन घेतली या शेतात. या शेतात लाईन नाही, मग ना पाणी नव्हतं. पण आता तिकडून मी त्या शेतातून पाणी आणलं. 1415 फूट केबल टाकून मी 3 वर्ष झाले घेतलं होतं. पण मला यावर्षी सौर ऊर्जा मिळालं. सौर ऊर्जा? त्याच्यात 7.5ची मोटर मिळाली. त्याच्यामुळे माझी एकदमच मजा झाली. माझ्या शेतात आणखी शेततळ आहे, बाजूनच शेततळ आहे शेतात, आणि अनिकट आहे झालं. त्याच्यामुळे त्याचा सुद्धा मला फायदा झाला. पाणी भरपूर पाहिजे या जमिनीला. आता आपल्या तर्कानुसार जे आपल्या शेतात आता सध्या तूर पीक उभं आहे, खूप जोमदार वाढलेलं आहे. तर तुमचा अंदाज काय सांगतो की तुम्हाला एकरी किती तूर होऊ शकते? जास्त काही समजा नाही, पण तूर खूप जोराची आहे. आल्यानंतर आणखीन एक व्हिजिट घेऊन मी सांगेल की काय ॲव्हरेज आलाय. अच्छा. खूप ॲव्हरेज येईल. तर या सोयाबीन आणि तुरीवर तुम्ही स्वतः बनवलेले जे ऑर्गॅनिक घटक आहेत, जसे की दशपर्णी, निंबोळी अर्क, याच तुम्ही स्वतः बनवता? याचाच वापर केलेला आहे. केमिकल वापरत नाही? रासायनिक फवारणी करू शकत? कधीच वापरत नाही. अच्छा. 5 वर्ष झाले. तर आमचे जे शेतकरी बांधव आहेत काही, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? त्याच्यासाठी तुम्हाला शेणखत आणि गोमूत्र मिळवणे आवश्यक आहे. अच्छा. बाकी तर मिळून जाते सर्व मजुरीनं. निंबोळी अर्क मिळून जाते आपला, बाकीचं ते कोणतीही पानं मिळून जातात. त्याचं जे दशपर्णी तयार करतात, आणखीन ते काय म्हणतात त्याला, ते तयार. धन्यवाद काका, तुम्ही छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली. आणि जे काही शेतकरी असतील नक्कीच तुमच्या या व्हिडिओचा
तुमच्या माहितीचा स्वतःसाठी उपयोग करून घेतील अशा आपण या व्हिडिओमार्फत त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करूया. हो, धन्यवाद. धन्यवाद.